श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असते की आपलं प्रवेशद्वार म्हणजेच की मुख्य दरवाजा चांगला असला पाहिजे किंवा चांगला दिसायला पाहिजे. त्याच्यासाठी ते अनेक वेगळे प्रकारचे शिष्यवृत्ती साहित्य देखील लावत असतात. म्हणजेच की घराला चांगले दिसणारे सजावटीचे साहित्य असे ते लावत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या देखील काढत असतात. त्याचबरोबर आज आपण प्रवेशद्वारावर ही एक मूर्ती लावल्यामुळे तुमचे भाग्य चमकणार आहे व तुमचे नशीब देखील पलटणार आहे. तर ती मूर्ती कोणती आहे? चला तर मग आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या घराच्या मुख्य दरवाजावरती गणेशाची मूर्ती नाही तर स्वास्तिक असतेच. हे काढल्यामुळे किंवा गणेशाची मूर्ती कोरल्यामुळे देखील शुभ मानलं जातं. घराचा मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण घराच्या मुख्य दरवाजामधूनच आपण आत आणि बाहेर जात असतो. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील तरच घरामध्ये शांतता टिकून राहते. जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवाजाच्या मुख्य दाराजवळ बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. बाप्पांची मूर्ती ठेवल्यामुळे घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. गणपती बाप्पांना मंगलमूर्ती असे देखील आपण म्हणतो. बाप्पांच्या नुसता दर्शनामुळे पूर्ण वातावरण मंगलमय होऊन जातं. यांच्यासाठीच मुख्य दरवाजाजवळ बाप्पांची मूर्ती किंवा फोटो लावला जातो. गणपती बाप्पांना शेंदूर खूप प्रिय आहे. गणपती बाप्पा शेंदूर जडित असलेली मूर्ती किंवा त्याचबरोबर तुमचे शेंदूर अवस्थेत असलेली मूर्ती प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी येत असतात. नकारात्मकता बाहेर निघून जाते. शेंदूर जडित बाप्पांची मूर्ती तुम्ही मुख्य दरवाजाजवळ देखील लावू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.